आता बघूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सांगलीची जागा ठाकरे गटच लढणार, संजय राऊतांचा दावा। सांगलीच्या जागेबाबत तोडगा निघालाय। उद्या मुंबईतून सांगलीत एक टीम जाणार आणि ठाण मांडून बसणार, राऊतांची माहिती। सांगलीमध्ये स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारच जाहीर केला सांगलीत मिरजला जाऊन। त्याच्यामुळे तिथे एखादी काही वेगळी भूमिका घेऊन मागे घेतला जाईल उमेदवार, ही शक्यता अजिबात नाही। आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहे। हेमंत पाटील यांना राज्यसभेच्या खासदारकीचं आश्वासन दिल्याच्या चर्चा। एका परिवारात 2 खासदार होणार, मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य। बाबुराव कदम कोहळीकर यांचं नाव मी सुचवलेलं होतं, हिंगोलीतला उमेदवार माझा, कुठलीही नाराजी नाही, हिंगोली यवतमाळचा उमेदवार निवडून आणू, हेमंत पाटलांची प्रतिक्रिया। माझ्या घरचाच उमेदवार आहे, त्यांचं नाव पण मी सुचवलेलं आहे। त्यांना 2दा जिल्हा प्रमुख करण्यामध्ये माझा सहभाग होता, त्याच्यामुळे माझाच उमेदवार आहे आणि अशी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही, पूर्ण ताकदीने हिंगोलीमधला पण उमेदवार निवडून आणू आणि यवतमाळमधला पण उमेदवार निवडून आणू। यवतमाळ माझं माहेर आणि माहेरची माणसं मला साथ देतील, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा दावा। वडिलांची कमतरता भासत असल्याचंही वक्तव्य। या जन्मभूमीची लेक म्हणून कायमच या मातीशी जोडलेली होती, त्याच्यामुळे वेगळं काही करावं लागेल असं मला वाटत नाही। माहेरच्या लोकांना लेकीच्या मनातल्या सगळ्या भावना कळतात, मला वेगळं सांगायची गरज वाटेल असं वाटतं। भावना गवळी प्रचारात दिसतील, त्यांना मुख्य प्रवाहात आणलं जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। व्यवस्थित भावना गवळींचा पत्ता कट झाल्यानंतर शिंदे गटाकडून राजश्री पाटील मैदानात। राजश्री पाटलांनी घेतली मंत्री संजय राठोड यांची भेट, दोघांमध्ये मतदारसंघातील रणनीतीवर चर्चा। श्रीकांत शिंदे अजून बच्चू दिल्ली अभी दूर है, संजय राऊतांचा खोचक टोला, त्यांनी आधी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी असं म्हणत दिलं आव्हान। तर राऊतांनी कोणती निवडणूक लढवली आहे का, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। जे आहेत बच्चा आहे, आधी स्वतःची उमेदवारी जाहीर करा, हिंमत असेल तर। सगळ्या उमेदवारी जाहीर झाल्या, महाराष्ट्रात तुमचीच राहिली आहे। संजय राऊत आमच्या आशीर्वादानं राज्यसभेवर गेले, त्यांनी याचं भान ठेवावं। श्रीकांत शिंदे चांगल्या बहुमताने दिल्लीत जातील, राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर। महायुतीत उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धाराशिवचा तिढा कायम। धाराशिवच्या जागेवर भाजपसह अजित पवार गटाचाही दावा।